तुम्हालाही मॅथ्समध्ये 100 आउट ऑफ 100 स्कोर करायचा आहे, तर ह्या स्टेप्स तुम्ही फॉलो करा. मी 100% शुअर आहे, की तुम्हाला 100 आउट ऑफ 100 मॅथ्समध्ये नक्कीच मार्क्स येतील. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, की सर्वात आधी की तुम्ही जे टाईम टेबल बनवता, ते आधी बंद केलं पाहिजे. म्हणजे मोस्ट ऑफ द पीपल्स काय करतात, टाईम टेबल तर बनवतात, पण फॉलो हार्डली 8 दिवसांपेक्षा जास्त करत नाहीत. मग तुम्ही काय केलं पाहिजे, की स्वतःला एक टार्गेट दिलं पाहिजे, की आज मी 2 एक्सरसाइज करेल, आज मी 3 एक्सरसाइज करेल आणि त्या तुम्ही केल्याही पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या मॅथ्समध्ये जे फॉर्म्युलेज आहेत, थेरम आहेत, तर त्यासाठी तुम्ही एक 100 पेजेसची अशी बुक करा आणि त्याच्यामध्ये सगळे चॅप्टर वाईज थेरम, चॅप्टर वाईज फॉर्म्युले लिहा आणि ते प्रॉपर रिवाईज करा. ओके. आणि त्याचा फायदा काय होणार आहे, जेव्हा आपण क्वेशन सॉल्व्ह करतो, ते फॉर्म्युले ऑटोमॅटिकली आपल्या डोक्यामध्ये येतात आणि ह्याचा फायदा होतो क्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी. त्याचबरोबर मॅथ्स हा असा सब्जेक्ट आहे, की ह्या सब्जेक्टला रेग्युलर प्रॅक्टिस ही लागतेच लागते. त्यामुळे काही जरी झालं, तर मॅथ्स हा रेग्युलर करायचाच. रोज 1 तास, दीड तास तर का होईना, मॅथ्स हा तुमचा झालाच पाहिजे. त्यानंतर की टीच अदर्स. टीच अदर्स म्हणजे काय? की जेव्हा एखादा चॅप्टर तुम्हाला समजला किंवा एखादा थेरम तुम्हाला समजला असेल, तुमच्या मित्राला नाही समजला, तर त्याला तुम्ही आवर्जून सांगा. ह्याचा अर्थ काय असतो? म्हणतात ना, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याला आपलं ज्ञान देता, तेव्हा तुमच्या ज्ञानात सुद्धा तेवढीच भर पडते. त्याच्यामुळे तुमचीही ती कन्सेप्ट अजून भक्कम होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्राला आवर्जून सांगितलं पाहिजे. त्यानंतर जेव्हा बोर्ड पेपर वगैरे आपण प्रिव्हियस इयरचे सॉल्व्ह करतो किंवा कोणताही पेपर आपण जेव्हा सॉल्व्ह करायला बसतो, त्यावेळी एक टाईम ठरवलं पाहिजे, टाईम ड्युरेशन, की 2 तासामध्ये मला हा पूर्ण पेपर संपवायचाच आहे. हे असं केल्याने तुमची स्पीड जी आहे रायटिंग स्पीड तीही वाढली पाहिजे, वाढली जाते. त्याच्यामुळे ह्या स्टेप्स तुम्ही फॉलो करा. रेग्युलर मॅथ्स हा केलाच पाहिजे. मॅथ्सला प्रॅक्टिस शिवाय दुसरं ऑप्शन नाही. ओके. आणि फक्त इम्पोर्टन्स थेरमच आहेत, मी तेवढेच लर्न करेन, ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची नाही. बाकीचे थेरम आपल्याला बोर्डमध्ये प्रूफ करण्यासाठी जर येत नसतील, तर त्याचा यूज आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी नक्कीच होतो. त्याच्यामुळे सगळं आपल्याला करायचंच आहे आणि प्रॅक्टिसला ऑप्शन नाही. प्रॅक्टिस रेग्युलरली ही तुमची झालीच पाहिजे.